छोटा हत्ती टाटा यस, एक नंबर गाडी. असं फिलिंग येतं, मोठी ट्रक असते ना ती ट्रक चालवतो, पण मजा येते. चालवण्याची फिलिंग आहे ना एकदम ट्रक सारखी, म्हणून छोटा हाती नाव दिलंय. तर चाललोय ड्युटीवर. आपली गाडी आहे एका कंपनीला फिक्स, तर निघालोय कंपनीतच. एक नंबर मित्रांनो गाडी, छोटा हाती. फक्त वेळेवर काम केलं ना काय काम नाही निघत गाडीचं. फक्त ऑइल चेंज 10,000 किलोमीटरला करायचं, वेळेत तारीख लिहून ठेवायची, किलोमीटर लिहून ठेवायचं, आणि काय काम निघाल तर त्याला विसर नाही करायचा. काही करून ते काम करायचं, नाही तर मग दुसरं काम निघतं मित्रांनो. आणि मग दुसरं काम निघल्यावर आपल्याला वाटतं का गाडीला काम करते. गाडी गरम होते का, गाडीचं पाणी कूलन लेवल आहे का, ब्रेक ऑइल लेवल, सगळ्या गोष्टी वेळेवर तपासल्या ना गाडीचं काय काम निघत नाही. आता मी घेतल्यापासून गाडी वेळेवर काम करतो, मला काय तकलीफ नाही आतापर्यंत. ही गाडी चालवला ना मित्रांनो अजिबात बोर नाही होत. आणि चालू गाडीमध्ये ना गरम नाही होत, कारण विंडो भरपूर मोठे आहेत, म्हणजे साईज भरपूर मोठी. माझ्याकडे आता CNG गाडी आहे, ॲव्हरेजसाठी चांगली, पण वेळेवर काम केलं तर काय प्रॉब्लेम नाही. डिझेल गाडी तर अति उत्तमच आहे. CNGला ॲव्हरेज असतो. आपण वैयक्तिक काय कामं असेल तरी आपण स्वतः गाडी घेऊन फिरू शकतो. गाडी घेऊन असं काय वाटत नाही. म्हणून कोणाकडे असेल धंदा तर ही गाडी घेतली तर अतिउत्तम आहे. कुठे पॅकेज लागत असेल, वैयक्तिक भाडे असतील, कोणाचा स्वतःचा व्यवसाय असेल, एक नंबर गाडी. आणि रिसेलिंगला पण काय जास्त तकलीफ नाही, गाडीला मागणी भरपूर असते. म्हणून दुसऱ्या ज्या गाड्या आहेत नवीन कंपनीच्या, लुक बिक दिलाय चांगला, पुन्हा विकण्यासाठी भरपूर तकलीफ होते. पनवेलचा फेमस वडापाव मित्रांनो, इतर टक्का नाक्यावर इकडे कधी आलं तरी ते वडापाव खावा. इथं टक्का नाका सिग्नल आहे.